नमस्कार मंडळी, मी बबनराव पाटील. फ्लाइंग मोमेंट उडता उडता हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आपल्याला माहीत आहे की सध्या आमची एक मालिका सुरू आहे की चला कविता वाचूया. ह्या मालिकेमध्ये नितीनदादांच्या स्वतःच्या कविता नितीनदादा आपल्याला वाचून दाखवतो, बोलून दाखवतो. आणि त्या कविता पाठचा पुढचा जो इतिहास आहे तो नितीनदादा आपल्याला उलगडत चाललेला आहे. तर आता आम्ही हा व्हिडिओ शूट करण्यापूर्वी म्हटलं, मी प्रत्येक वेळेला विचारतो की बाबा कुठली कविता, काय कविता. याचं कारण असं की मला निवेदन करायला जरा थोडासा एक जागा मिळावी. आता दादा बोलला तर मी बोलतो, फक्त तू जरा तसं उलगड करू नको की मी काय बोलणार आहे. तर मी आता काय उलगड वगैरे काय करत नाही. आता जो काय उलगडा करणार आहे तो आमचा दादाच करणार आहे. त्यामुळे दादा, काय उघडायचं आहे हे बाबा तूच ठरव. सर्वांचं स्वागत. नमस्कार. उघडं दार असं कवितेचं नाव आहे. अच्छा, क्या बात आहे. उघडं दार. काय असं, हे माणसाला नेहमी असं सुरक्षितता हवी असते. हो. आणि त्यात चूक काही नाही, काहीच नाही. सुरक्षित सेफ राहणं हे कधीही चांगलं, ऑलवेज. केव्हा. पण त्याचा मग कम्फर्ट झोन होतो. अच्छा. की एका विशिष्ट कम्फर्ट झोन मध्ये माणूस असला की मग त्याच्या पलीकडे जायचं त्याचं मन घेत नाही. थोडक्यात तू रिस्क घेत नाही. रिस्क घ्यायला तयार नसते. सुरक्षितता हरवेल या भीतीच तो. आणि त्यामुळे कधी कधी काय होतं की माणसाला अतिशय चांगलीशी संधी येते, त्याचं दार ठोठावते. समजा त्यांनी असा कम्फर्ट झोनचा पिंजरा केलेला असेल तर पिंजऱ्याचं दार पण ते उघडून देतं. अच्छा. बाहेर केवढं मोकळं आकाश आहे, पंख असे फुटलेले असेल तर तो उंच झेप घेऊ शकतो, नवीन आयुष्य सुरू करू शकतो. परंतु असं जर दार बाहेरून उघडलं गेलं, त्याला चॉईस दिला गेला, ऑप्शन, तर तो त्याच्या कम्फर्ट झोनला एक प्रकारचा चॅलेंज मिळतो. आणि त्यामुळे त्याच्या पंखांमध्ये म्हणजे त्याच्या वृत्तीमध्ये बळ येण्याच्या ऐवजी थोडासा तो घाबरून जातो. आणि त्याच्या मनाची घालमेल होते की मी ही संधी घेऊ की नको घेऊ. आणि इतके वर्ष त्यांनी कम्फर्ट झोन मध्ये काढलेले असतात ना, सुरक्षितपणे. बरोबर. ती सुरक्षितता त्याला गमवायची नसते. तर याची कविता मी या उघडं दार या कवितेमध्ये घेतलेली आहे. ही कविता अशी आहे की उघडं दार. पोपट घेतलेलं आहे आपलं एक रूपातून, एक पिंजरा. ओके. तर पिंजऱ्याचं दार उघडलं तरी मन सुरक्षिततेभोवतीच पिंगा घालतंय. ओके. पिंजऱ्याचं दार उघडलं तरी मन सुरक्षिततेभोवतीच पिंगा घालतंय. बाहेर किती मोकळं आकाश आहे, बाहेर किती मोकळं आकाश आहे. काय काय करता येईल त्यात, एका नव्या आयुष्याची झेप घेता येईल पंख पसरून. पण येईल का ते बळ पंखांमध्ये, जे मिटून राहण्याच्या सरावात हरवून गेलं. विसरून गेलंय का शरीर तो उडण्याचा सराव. आणि पुन्हा परतायचं झालं तर बंद होतील का पिंजऱ्याची दारं. क्या बात आहे. राघू चढून बसलाय वरच्या दांडीवर उलट्याने. राघू म्हणजे पोपट गावामध्ये राघू म्हणतात. राघू चढून बसलाय वरच्या दांडीवर उलट्याने, दांडी घट्ट पकडून पाहत. राघू चढून बसलाय वरच्या दांडीवर उलट्याने, दांडी घट्ट पकडून पाहत. पिंजऱ्याचं उघडलेलं दार. आता हे दार बाहेरून कुणीतरी बंद केलं तर बरं वाटेल राघूला. अच्छा.
हे दार आता बाहेरून कुणीतरी बंद केलं तरच बरं वाटेल राघूला. जो आता सतत त्या उघड्या दाराला बघून भिवू लागलाय. क्या बात आहे. जो आता सतत त्या उघड्या दाराला बघून भिवू लागलाय. असं हे होतं की तुमच्या कम्फर्ट झोनला कोणी चॅलेंज दिला, सुवर्ण संधी खरं म्हणजे चॅलेंज म्हणण्यापेक्षा, पण तो आपल्याला चॅलेंज वाटतो. आणि ते बरोबर आहे. कारण समजा नाही जमलं ते पंखांमध्ये ते मिटून राहण्याच्या सरावात समजा आपल्याला ते पंखांमध्ये बळ आलं नाही, झेपलं नाही आणि परतायचं ठरवलं तर पिंजऱ्याची दारं बंद होतील का? म्हणजे तुम्ही ना धड इकडे ना धड तिकडे अशी अवस्था होऊ शकते ना माणसाची. अशी एखादी वेळ माणसामध्ये येते, पुष्कळता येते. पण बहुतेक माणसं ही त्या कम्फर्ट झोन मध्येच राहण्याचा प्रयत्न करतात, सुरक्षित राहण्याचाच प्रयत्न करतात आणि रिस्क न घेतल्यामुळे आहे त्या जागेवरच राहतात. तर हे मला थोडस कवितेत मांडायचं होतं. त्यासाठी मी ही कविता लिहिली आहे. म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही तुमची बंधनं तोडा, आकाश तुमच्यासाठी आहे, तुम्ही उडा, हा त्याच्यातला एक अर्थ आहे. बरोबर. थोडक्यात कविता पण सुंदर आशय मांडला. मंडळी, तूर्तता आम्हा दोघांना तुम्ही अनुज्ञा असावी, रजा द्यावी. पुढच्या रविवारी आम्ही अशाच वेगवेगळ्या कविताने आपल्यासमोर येऊ. धन्यवाद.